तर मला असं विचारायचं काय काय कळला सगळ्यांना मग इकडे तर मला असं विचारायचं आहे की कॅरी ऑन देशपांडे हा जो पिक्चर आहे तो त्यात पु ल देशपांडेंची भूमिका कोणी केली आहे? वा जाम भारी प्रश्न करेक्ट. पुष्कर सर तुम्ही केली का? नाही तुम्ही नाही, पण मी उत्तर देऊ शकतो. हां या सिनेमामध्ये पु ल देशपांडे नाही आहेत, पुष देशपांडे आहेत. हो हो पुष म्हणजे खाली बसून पुष. एक लक्षात घ्या मी आणि पुल आम्ही बॅक टू बॅक असतो. कुठच्याही दरवाजेत एका बाजूला पुल आणि एका बाजूला पुश लिहिलेलं असतं. वा वा हे अतिशय छान. तुम्ही पुण्याचे आहात का? नाही, तरीच एवढे शहाणे आहात. सर मला विचारायचं आहे हा बोला बोला इकडं अशी सगळी कास्टिंग दिसत नाही आहे तर बाकीचे लोक कुठे गेले? ठीक आहे इकडे समोर बसलेले आहेत की काय? इकडे बसले का? हा नमस्कार. हा हा तर मला हेतलमता बाने यांना विचारायचं काय काय कोण? हेतलमता. हेमलता बाणे असं आहे त्यांचं नाव. हा हा तर हेल्मेट बाने पाठ करून येत चला ना जरा घरनं काहीतरी. असं काय कसं काय बोलता तुम्ही? हेमटलता. हेमलता हा 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 तर मला मानसी बाईक यांना विचारायचं आहे. बाईक काय? मानसी बाईक मानसी नाईक. हे काही तुम्हाला नीट उच्चारता येत नाही, पत्रकार झालेत. कावरं कठीण ते. हा तर पुष्कर खत्री. पाठ करा ते पाठ करा. पुष्कर पुष्कर पुष्कर. कुचकल अरे बदली. प पासून सुरुवात करते, क पासून कशाला करताय? मी प सांगतोय, हा क पासून करतोय. सारखं तुमच्या लँग्वेज मध्ये क झालं म्हणून सगळीकडे क करा. पत्रकारांना काय पण बोलू ओय, नका. ओय, ओय. हाकलत टाकेन सांगतोय. काय असलं? पुष्कर श्रोत्री म्हणा. नको जाऊ दे माणूस बदलूया आपण. तर इजय पाटकर सरांना मला विचारायचं आहे. नशीब सगळ्यांची नावं तुम्ही इगळी इगळी घेतली, त्यांचं कसं काय बरोबर घेतलं? चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते. कसं आहे तुझा इथं 2 मिनिटाचा पंच निघल, माझं आयुष्य आहे तिकडं. सर, तर कुचकर खत्री. अरे कावडा कठीण नाव आहे रे तुझं. कॅरी ऑन देशपांडे असं जे नाव ठेवलं तुम्ही, तर तुम्हाला असं वाटत नाही का बाबा हा विदर्भावर केलेला अन्याय म्हणून? चांगलं तुम्ही देशपांडे असं पुणेकर नाव कसं काय ठेवू शकता? अरे कॅरी ऑन उसर भरसे ठेवा. काय कॅरी ऑन उसर भरसे हे काय? आमच्या विदर्भातले आडनाव आहे. नाही तर मग कॅरी ऑन कानकिराळे ठेवा. हा अशी विदर्भातले आडनाव आहेत. तुम्ही हे काय म्हणतात याला हे असं हे काय? हे काय करताय? जिमी जूप. जिम्मी कसं कसं? इकडे जर तू आता आला तर जिमी झोप करून मारेल. एक मिनिट, माझा पण आक्षेप आहे हे जे तुम्ही देशपांडे नाव ठेवलेलं आहे कॅरी ऑन देशपांडे, पण ज्याचं आडनाव देशपांडे त्याला किती वाईट वाटत असेल मला सांगा. का वाईट काय वाटायचं याच्यामध्ये? चांगलं तर आहे, सिनेमात डायरेक्ट नाही नाही नाही, हे बघा आमच्या बाजूला ना देशपांडे राहतात. हा. आता त्यांना जाऊन चिडवायचं का आम्ही कॅरी ऑन देशपांडे कॅरी ऑन देशपांडे? आत्ताच त्यांना 4 पोरं झाली, आम्ही सांगायचं त्यांना कॅरी ऑन देशपांडे कॅरी ऑन देशपांडे. चांगलं. हा आक्षेप असू शकतो. नाही नाही बरोबर आहे, हा आक्षेप असूच शकतो. हा म्हणजे काय? नाही, पण मगाशी म्हटलं मी, मला या चित्रपटातून काही बोध द्यायचा नाही, पण तुमच्या प्रश्नावर असं वाटतं माझा चित्रपट बोधप्रद आहे. तो असा की असं काही करू नका, जास्त लग्न करणं इंजुरियस टू हेल्थ, हेच आहे माझं आता. अच्छा अच्छा. सर हे तुम्ही आता बोललात बोधप्रत म्हणजे सुबोध भावे पण असतीलच. नाही नाही नाही, तो सुबोध ह्यांचा नुसता बोध. हे तर लोक इकडे बसलेलेच आहेत, पण आमचे जे पत्रकार आहेत
ते बाबा वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला हे लिव्ह दाखवतायत सगळ्यांना. आता आपण इथं बघतोय आपण तुकडटवाडीत आहेत, पण आमचे काही पत्रकार दुसऱ्या देशातून पण थेट आपल्याला ह्या बातम्या दाखवणार आहेत. अतिशय मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या तिकडच्या पत्रकार जे साऊथ आफ्रिकेतून आपल्याशी आता बोलणार वा, वा. आहेत. त्यांना बोलवतो जोरदार टाळ्या श्री बुगडेसाठी. जबरदस्त. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपण आलेलो साऊथ आफ्रिकामध्ये आणि साऊथ आफ्रिकेतून आपण थेट लाईव्ह तुमच्याशी संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटामध्ये सुपरस्टार म्हणजेच विजय कदम यांना मी साऊथ आफ्रिकेत निमंत्रण देते. सर प्लीज सर. या सर पासपोर्ट नाही लागत, या तुम्ही या. 1 मिनिट द्या सर. सर 1 मिनिट सर. अगं बाई. एक बरं झालं सर तुमचे स्वतःचे पण काही कॉस्ट्युम आहेत, कारण मागे ते जिराफ आहेत ना, मला जाम टेन्शन आलं होतं. नाही मी घातलंच जरा मगाशी खाऊ घातलेलं हा. त्यामुळे ते बिझी आहेत आता. बरं 1 मिनिट त्यांना घरी झिंगेला लागू झिंगेला लालू झिंगेला लागू झिंगेला लागू हू हे आमच्या जमातीतलं गाणं झालं माझं गाऊ. अरे वा वा क्या बात आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये म्हणा एक अनाकोंडा सापडलेला आहे. ओ माय गॉड. आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की इकडं त्याला पिलू होत आहे. हे बघा लाईव्ह साऊथ आफ्रिकेत. तुम्ही बघताय साऊथ आफ्रिकेचा लाईव्ह. आम्हाला 2 अनाकोंडा सापडलेले आहेत Yes, yes, कॅरी yes. ऑन देशपांडेच्या प्रमोशन मध्ये. दोन अनाकोंडा रे आतमध्ये. हा चला पुढचा काय प्रश्न मी आहे? म्हणजे आता डान्स करून नॉर्मल झालोय सर एकदम. एकदम नॉर्मल झालो मी डान्स करून. घ्या घ्या प्रश्न घ्या. हो काका हा तुमचा घ्या. अरे तो कुठं चालला बघ दयांडी. थांबा थांबा ते थांबा काय करताय ते तुटल बघू तुटल द्या. ते अय्यो, हे. काय आहे? काय आहे? काय करताय? क्रेन क्रेन. अरे हा काय करेन ना काय नाही. वारकर सर नमस्कार आणि हे सर. काय बायकोचं नेकलेस घातलंय? नाही सर राहू दे आपल्यात राहू दे ना ते. एवढं आहे ते. ओरिजिनल आहे माझा. सर वारकर सर मला विचारायचं आहे की तुम्ही खूप चांगले सिंगर आहे. आम्ही बघितलेलं आहे फुबाई फवंद नाही म्हणू नका सर. हा 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 हा. हा वारकरांचं केवढं नाव आहे. बरोबर. सर एक गाणं तर झालं पाहिजे ए जिंदगी गळे लगाळे. काय गळे लगाळे? एक गळे गाणं. लगाळे? हा सर असंच आहे गाणं. सर घ्या आता काय. चाल सांग ना चाल. चाल मी तर असाच चालतो सर. आपला आता काय? आपला असं है जिंदगी गले लगा ले. वा वा. है जिंदगी गले लगा ले. शब्द दे रे हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है जिंदगी गले लगा ले. वा वा सर जबरदस्त जबरदस्त. 1 मिनिट सर. हा हॅलो हॅलो सुरेश वारकर साहेब आता सांगा माझ्या कार्यक्रमाला येत आहे का ह्यांच्याकडनं गाऊन देऊ. मी मराठी झी मराठी.